सगळ्याच समाज बांधवांची मागणी होती की एखाद्या शासकीय इमारतीला लोकनेते शामराव पेजे साहेबांचं नाव ठेवण्यात यावं. केंद्र सरकारनं लोकनेते शामराव पेजे अभियांत्रिकी महाविद्यालय रत्नागिरी असं नाव या इंजिनिअरिंग कॉलेजला दिलेलं आहे. त्याचा देखील नामकरण सोहळा हा उद्या या तिघांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे. आणि रत्नागिरीच्या दृष्टीनं ऐतिहासिक असा 55 ते 60,000 महिलांचा मेळावा हा या तिघांच्या उपस्थितीमध्ये होतोय. माझी लाडकी बहीण योजनेमार्फत ज्या काही बेनिफिट्स या महिला भगिनींना दिलेले आहेत त्या संदर्भातला हा मेळावा आहे. त्या ठिकाणी काही लाभार्थ्यांना म्हणजे लेक लाडकी असेल, वयश्री योजना असेल, त्याच्यानंतर शुभमंगल योजना असेल, या सगळ्या लाभार्थ्यांना तिथं लाभ देण्याचा कार्यक्रम देखील आहे. आणि सिंधुरत्न योजनेतनं ज्या गाड्या महिलांसाठी दिलेल्या आहेत, फिशरमनसाठी दिलेल्या आहेत, कोल्ड स्टोरेजच्या गाड्या दिलेल्या आहेत, त्याचा देखील लोकार्पण सोहळा उद्या पार पडणार आहे. आणि तिथून ते लातूरला निघणार आहेत. पुढे महिलांच्या 50 ते 55,000 महिला. मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय एकाच विमानाने येत आहेत. रवींद्र चव्हाण साहेब आहेत, खासदार नारायण राणे आहेत, खासदार सुनील तटकरे आहेत, आदितीताई तटकरे आहेत. सर, कालपासून रत्नागिरी जिल्ह्यात रवींद्र चव्हाण यांच्यावर रामदास कदम केलेली वक्तव्य आणि त्याचे होत असलेले परिणाम आज ठिकाणी आंदोलन झालेली आहेत. रत्नागिरी, राजापूर, देवरूर भाजपने केलेलं आहे. त्यांनी इशारा दिलेला आहे की असं जर रामदास कदम बोलत राहिले तर महायुतीचा आम्ही धर्म पाळणार नाही किंवा युती तोडण्याची शक्यता. आपण याकडे पालकमंत्री म्हणून कसं बघतो? पालकमंत्री म्हणण्यापेक्षा शिवसेनेचा एक शिवसैनिक म्हणून या सगळ्या प्रकाराकडे मी अतिशय डोळस पद्धतीनं बघतो. दोन्ही नेत्यांमध्ये असा वाद होणं हे महायुतीला पोषक नाही. त्याच्यामुळं महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो हे सगळ्यांनीच लक्षात घेतलं पाहिजे. आणि रामदासभाईंचा जो गैरसमज झालेला आहे तो माननीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि स्वतः रवींद्र चव्हाण साहेब दूर करतील याची मला खात्री आहे. त्यांचा जो गैरसमज आहे की योगेश कदम यांच्या मतदारसंघामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काही अतिरिक्त निधी मिळालेला आहे असा काहीतरी त्यांचा गैरसमज आहे, तो दूर होईल. परंतु रवींद्र चव्हाण देखील सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, रायगड असेल या ठिकाणी त्यांच्या परीनं चांगलं काम करतायत. हायवेच्या बाबतीमध्ये देखील त्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. आणि दोन्ही नेत्यांनी समंजसपणा दाखवून महाविकास आघाडीला फायदा होणार नाही याची दक्षता घ्यावी, एवढीच माझी त्यांना विनंती आहे. एक मिनिट, की रामदास कदम हे गुहागर मतदारसंघापासून निवडून होते तेव्हापासून जी शिवसेनेची असलेली युती आणि आताची असलेली शिवसेना, हे रामदास कदम हे सातत्याने बीजेपीवरती अनावश्यक बोलणारे हे आहे. त्यांना तुम्ही कसं आवडता? त्या इलेक्शन पिरियड मध्ये तुम्ही त्यांना त्यांच्या वक्तव्यानं कसं हे घालणार? कारण शेवटी ते तुमच्या पक्षाचे अण्णांच्या भावना मी समजू शकतो. मला असं वाटतं की युतीमध्ये सगळ्याच नेते मंडळींनी समंजसपणाची भूमिका घेतली पाहिजे. जे काय वादविवाद आहेत हे नेते मंडळींकडे जाऊन सोडवले पाहिजेत. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी कायमस्वरूपी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा आदर केलेला आहे. कालही ते करत होते, आजही ते करणार आहेत, भविष्यामध्ये देखील तोच आदर राहणार आहे. तेच माननीय अमित शहा साहेबांबद्दल आहे, तेच देवेंद्रजींबद्दल आहे. आणि भाजपाच्या लोकांबद्दल बोलण्याचा अधिकार हा शेवटी महायुतीतल्या लोकांनी समंजसपणाने घेऊन बोललं पाहिजे, हीच आमची सगळ्यांची भूमिका आहे. आणि त्याच्यामुळे रामदासभाईंचा जर काही गैरसमज झाला असेल तर तो शिंदे साहेबांशी आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी चर्चा करून दूर होईल. मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रामदासभाईंना सरळ सरळ सांगितलं की समोर या खानपट फोडून टाकेल. मंत्री जेव्हा असे भाषण करतात किंवा रस्त्यावर उतरतात तर नागरिकांनी किंवा जनतेने कुठल्या अपेक्षा नाही, मला असं वाटतं की याच्यामध्ये मला जास्त बोलून काय कोणाला खतपाणी घालायचं नाही. मी देखील जबाबदार मंत्री आहे महायुतीचा. माझी रवींद्र चव्हाण साहेबांना एक मित्र म्हणून विनंती आहे, त्यांनी समजून घ्यावं, ज्या काही अडीअडचणी आहेत त्या दूर कराव्यात. शेवटी महायुतीचं सरकार येणं आणि महायुतीचे आमदार निवडून येणं ही जबाबदारी प्रत्येकाची आहे. आणि रामदासभाईंना देखील विनंती आहे की त्यांना जे काही शंका आहे किंवा गैरसमज आहेत ते दोन्ही नेते मंडळींकडे बसून त्यांनी दूर करावेत. त्याच्यानंतर राष्ट्रवादीबद्दल जर असेल तर तो अजितदादांबरोबर बसून दूर करावा, एवढीच माझी विनंती आहे.
गेले 8 तास लोक नागरिक बदलापूर रेल्वे स्टेशनवर ठिय्या आंदोलन करून आहे. शाळेतल्या त्या आरोपीला पकडलेलं आहे, परंतु त्यांच्याकडे सीसीटीव्ही नाही किंवा त्या जनतेचं म्हणणं आहे की आमच्या पुढे फाशी द्या त्यांना. या संदर्भामध्ये तिथली कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची आहे. ज्याने कोणी हे कृत्य केलेलं आहे किंवा जो कोण दोषी आहे त्याला कुठेही माफ केलं जाणार नाही, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, ही आमची भूमिका राहणार आहे. त्याच्यामुळं या बाबतीमध्ये जे काही निर्णय घ्यायचे तिथले जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक जे आहेत ते घेतील, परंतु कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, ही आमची भूमिका आहे. गृहमंत्र्यांनी एसआयटी बसवण्याची घोषणा केलेली आहे, म्हणजे ते म्हणाले, परंतु जनतेच्या भावना तीव्र आहेत. ते म्हणतात की आरोपीला आमच्या समोरच हजर नाही. अशा वेळी जनतेच्या भावना या तीव्रच असतात. त्यांच्या मताशी दुमत असण्याचं काही कारण नाही, कारण शेवटी त्याचे पडसाद हे तीव्रतेने उमटत असतात. परंतु शेवटी प्रशासन म्हणून काही गोष्टी ह्या कायद्यानुसार कराव्या लागतात. परंतु जो कोण माणूस आहे, जी कोण व्यक्ती आहे, त्याला कुठच्याही परिस्थितीमध्ये सुरक्षित सोडता येणार नाही, म्हणूनच ती एसआयटी नेमण्यात आलेली आहे. आणि एसआयटी मध्ये देखील जो काय असेल तो निर्णय योग्य होईल आणि कारवाई होईल. नाही, मी स्पष्ट सांगतो, असं जर विधान म्हणजे तुमच्याकडनं मी बघितलेलं नाही, परंतु असं जर विधान त्यांनी केलेलं असेल तर ते साफ चुकीचं आहे. त्या मताशी कोणी आम्ही सहमत राहू शकत नाही. जरी ते शिवसेनेमधले असले, एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलेलं असलं आणि अशा पद्धतीचं जर वक्तव्य त्यांनी केलं असेल तर त्यांच्या कुठच्याही वाक्याशी, शब्दाशी आम्ही सहमत नाही. महिला पत्रकार असतील, महिला भगिनी असतील, त्यांच्याशी संयमानं आणि त्यांची प्रतिष्ठा राखूनच बोललं पाहिजे, हे आमचं मत आहे. चव्हाण साहेब, मी काय सांगितलं, कोण व्यक्ती आहे ह्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही. जी व्यक्ती चुकीची बोलली असेल तर ते चूकच आहे, आम्ही मान्य केलं ना. त्यांच्यावर कारवाई काय करायची, कार्यवाही काय करायची, याचा निर्णय स्वतः एकनाथ शिंदे साहेब घेतील. पण याचं समर्थन आमच्या पक्षातलं कोणी करणार नाही. ते जर बोलले असतील तर महिलांचा सन्मान राखणं, महिलांना चांगल्या पद्धतीची वागणूक देणं, त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून देणं ही आमची जबाबदारी. लाडकी बहीण योजना राबवण्यापेक्षा लाडक्या बहिणीची सुरक्षा सरकारने राबवावी अशी महिला वर्गाने मोठ्या प्रमाणावर मागणी केली. कारण तुम्ही लाडकी बहीण, आम्हाला पैसे नको आहेत पण आमच्या लाडक्या बहिणीची सुरक्षा. ठीक आहे, या भावना असू शकतात, त्यांच्या भावनेचा योग्य तो विचार सरकार करेल. जिल्हा शिक्षक नसताना तुमच्या प्रयत्नाने डीएड पेड होती, ते आपण कंत्राटी शिक्षक म्हणून घेतलं होतं, ते सगळं घोषणा घेतलं, त्याच्यात तोडगा निघू शकतो. नक्की तोडगा निघू शकतो. प्रत्येक गोष्टीला संवाद असावा लागतो. प्रत्येकानं आडमुठं धोरण देऊन उपयोगाचं नाही. आणि त्याच्यातल्या काही लोकांनी सांगितलं की माझ्या पालीच्या घरासमोर जाऊन बसणार, बसा. माझ्याशी चर्चा करायची असेल तर आलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, आपण त्यातनं सुवर्ण मध्ये काढू ना. पण असं कोण जर दादागिरीची भाषा करत असेल तर काय करायचं? म्हणजे आता मला पण भीती वाटायला लागली माझ्या मतदारसंघामध्ये फिरायला. आणि असं वक्तव्य केल्यामुळंच काही लोक घरी येऊन असं जर करणार असतील तर मी तिथं जर गेलं तर मला मारहाण झाली तर मग जबाबदार कोण? त्याच्यामुळे जे कोण आहेत त्यांना बाकीच्या राज्यामध्ये 5,000 रुपये पगार असताना या जिल्ह्यामध्ये 9,000 पगार करणारा पालकमंत्रीच होता. त्याच्यानंतर आता सुद्धा जी जागा भरलेल्या आहेत आणि शिल्लक राहिलेल्या आहेत त्यांना सुद्धा 150 लोकांना ह्यांनी आंदोलन केलं म्हणून नाही, ह्याच्या अगोदरच घ्यायचा निर्णय झालेला आहे, तो देखील आपण घेतोय. जिल्ह्यातले शिक्षक जे निघून जातील आणि जागा रिक्त होतील त्यांना परत घेण्याचा निर्णय हा आंदोलनाच्या अगोदर मी घेतलेला आहे. पण हे आपण देखील जरा त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की माझ्या घरासमोर आंदोलन करतो, एकदा ठीक आहे ह्याला जाळून टाकतो, ही काय प्रथा आहे का? म्हणजे पालकमंत्री म्हणून किंवा आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो, एवढी समोरच्यांची दादागिरी कशाला ऐकून घ्यायची? काय शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही जे काय असेल ते म्हणणं माझ्याकडे येऊन मांडू शकता किंवा मला सन्मानानं त्या ठिकाणी बोलू शकता. नाही, या याच्यामध्ये की शिक्षक ट्रान्सफर होणं म्हणजे अशा परिस्थितीमध्ये 1100 शिक्षकांच्या जागा अजूनही रिक्त आहेत ना. आणि त्या लवकरात लवकर भरणं गरजेचं आहे. ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची हे असतात तर त्याची तुम्ही टाइम करून असं काही. पहिली गोष्ट, आजपर्यंतच्या इतक्या वर्षांमध्ये जी भरती चालू झाली नव्हती ती ही महायुतीच्या सरकारमुळे झाली आणि आपल्याला पण माहिती आहे. 2,300 जागा आपल्याकडच्या रिक्त होत्या, त्याच्यापैकी जवळजवळ 1,100 जागा भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि ते हजर देखील झाले. तरी सुद्धा काही जागा या रिक्त आहेत.
आणि काही जागा रिक्त असताना भरती ज्यावेळी होईल तेव्हा निर्णय आम्ही घेऊ. परंतु ते जे बीएड आणि डीएड आहे त्यांना परत सामावून घेण्याचा निर्णय मी घेतलेला होता ना. याला दीपक नागले साक्षीदार आहेत, त्यांना अजून लांजा राजापूरचे लोक साक्षीदार आहेत, इथले माझ्या बरोबरचे पदाधिकारी साक्षीदार आहेत. आंदोलनाला बसायच्या अगोदर जर मला येऊन भेटून मी अगोदरच सांगितलं असतं त्यांना. पण हे योग्य आहे का? आंदोलन हा लोकशाहीतला एक मार्ग आहे, मान्य करतो. आंदोलन मी कधी विरोध केला नाही. नाणारच्या लोकांनी विरोध केला, आम्हाला शिवीगाळ केली, मी कधी बोललो नाही. पण ही प्रथा पडत जाईल. एखाद्याला मारतो, पालकमंत्र्याला मारतो, पालकमंत्र्याला जाळतो, पालकमंत्र्याच्या घरावर मोर्चा काढतो, पालकमंत्र्याला घरात, ही काही पद्धत आहे. माझं म्हणणं, रत्नागिरी जिल्ह्याला एक संस्कृती आहे, आंदोलनाची पण आहे. कारण स्वातंत्र्यवीर विदा सावरकर सुद्धा रत्नागिरीमध्येच होते, लोकमान्य टिळक देखील रत्नागिरीमध्ये होते, आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील ह्या आपल्या कोर्टामध्ये प्रॅक्टिस केलेली. हा आपला वारसा आहे. हे काय म्हणजे उपोषणाला बसल्यानंतर चार जर आमच्या विरोधातले पदाधिकारी तिथे आल्यानंतर अशी जर भाषा असेल, अण्णा तुम्हाला पण कसं वाटलं मला सांगा ना. शेवटी प्रश्न सुटला पाहिजे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे असा की त्याची रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फारशी कुठे चर्चा होताना दिसत की मराठा आरक्षणाचं आंदोलनाचं नेतृत्व करणार जे आहेत, ती जी भाषा वापरतात त्याचा रत्नागिरी जिल्ह्याच्या मतदारावर म्हणा किंवा समाजावर काय परिणाम झालेला आपल्याला जाणवतो का? नाही, मी स्वतः मराठा आरक्षणाचे जे प्रमुख आंदोलक आहेत मनोज जरांगे पाटील यांना 3 ते 4 वेळा भेटलेलो आहे. मी अनेक वेळा माझ्या प्रेस कॉन्फरन्स मधून सांगितलेलं आहे की ते समजूतदार एक आंदोलनकर्ते आहेत. त्यांनी राज्यकर्त्यांबरोबर बोलताना संयमाची भूमिका घेतली पाहिजे, ही आमची सगळ्यांचीच भूमिका आहे ना. आणि मराठा आरक्षणाचा मराठवाड्यामधला विषय आणि मराठा आरक्षणाचा कोकणामधला विषय याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मराठा आरक्षण कोकणवासियांना कशा पद्धतीनं पाहिजे ही भूमिका कोकणवासियांच्या सगळ्या मराठा समाजानं अनेक वेळा जाहीर केलेली आहे. परंतु कुणीच त्यांनी कशाला, माझं असं म्हणणं आहे, कुणीच अशा पद्धतीची भाषा करू नये या मताचा मी आहे. आणि मी तशी करत नाही आणि म्हणून मला सांगण्याचा अधिकार. कोण असं म्हणाला? भाजपची ज्याने कोणी हे वक्तव्य केलं, ज्याने कोणी हे प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्याने याचा खुलासा पुराव्यानेशी केला पाहिजे ना. कसं आहे, आता 2 महिन्यानंतर विधानसभा आल्यानंतर अनेक लोक अनेक गोष्टी बोलायला लागलेले आहेत. त्याच्यामध्ये काय तथ्य आहे असं मला वाटत नाही. माझं फक्त म्हणणं याच्यामध्ये खरं काय आणि खोटं काय जनतेला कळत असतं. मागच्या लोकसभेमध्ये जो फेक नरेटिव्ह सेट केला गेला मुस्लिम बांधवांमध्ये आणि दलित बांधवांमध्ये, म्हणून काही लोकांना मताची सूज आली, हे परत एकदा सांगतो. तसं काय विधानसभेला काही टिकणार नाही. विधानसभेला ज्या योजना सरकारनं आणलेल्या आहेत या योजनांच्या जीवावर आणि या तिन्ही नेते मंडळींनी जो विधायक दृष्ट्या महाराष्ट्र पुढे नेलेला आहे त्यांच्या जोरावर पुन्हा एकदा महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येणार आहे. शीख धर्मियांवरती आहे असं म्हणून काल एका शिखी थॉमस नावाचा एक रील बनवले आणि जेव्हा मी दर्शवले की हा हल्ला थेट शीख धर्मियांवरती आहे, मला आता माहित नाही कुठं काय झालंय ते, पण त्याची जर दखल घेतली नसेल माझ्याकडे तो तुम्ही पाठवला तर मी होम डिपार्टमेंटला पाठवेन. सर, नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपते, डिसेंबरला निवडणूक होणार की नोव्हेंबरला? कारण विरोधक सांगतात की सरकारमध्ये हे नाहीये, ताकद नाहीये, म्हणून भीतीपोटी ते डिसेंबरला निवडणूक जाहीर करू शकतात. नेमकी निवडणूक वेळेवर होणार आहे की 1 महिना वाढेल? पालकमंत्री म्हणून एखाद्या रस्त्याचं काम कधी होऊ शकतं हे मी सांगू शकतो, पण निवडणूक डिसेंबरला होणार आहे की ऑक्टोबरला होणार आहे हे सांगण्याचे अधिकार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आहे. ते योग्य वेळी निवडणूक लावतील. विरोधकांना कसलेही विषय नसल्यामुळं, या योजना लोकांपर्यंत पोहोचत असल्यामुळं स्वतःचं काही खरं नाही हे ज्यावेळी लक्षात आलेलं आहे त्यावेळी असे उलट आरोप सुरू आहेत. त्याची शिवसेनेची, उद्धव ठाकरे शिवसेनेची स्थिती आहे तिथे पाहता मुंबईच्या विधानसभा इलेक्शन मध्ये त्याचा काय कितपत परिणाम होईल आपलं? कारण आपणही एक शिवसेनेचे एक नेते आहात. तुम्ही लोकसभेची निवडणूक जर बघितली तर लोकसभेला धनुष्यबाणावर ट्रान्सफर झालेली मतं ही टक्केवारीनं प्रचंड प्रमाणामध्ये आहे. आणि मगाशी जे मी सांगितले की फेक नरेटिव्ह मुळे उबाठाला मिळालेली मतं ही त्यांची असेट बनलेली आहे. परंतु मुस्लिम बांधवांमध्ये जो काही गैरसमज होता तो दूर करण्यामध्ये त्यावेळी आम्ही अयशस्वी ठरलो. आम्हाला आता हे जे 2 महिने मिळालेले आहेत त्यावेळी मुस्लिम बांधवांना पण कळलेलं आहे की फक्त मताचं राजकारण कसं केलं जातं
त्याच्यामुळे मला असं वाटत नाही फार मोठ्या ताकदीनं महायुतीचे आमदार निवडून येतील. लोकसभेला 100% मुस्लिम मध्ये भेटली होती विधानसभेला किती पर्सेंटेज परत येते? परवाचा जो लोकसभेमध्ये प्रकार घडला, एका बिलाच्या बाबतीमध्ये स्वतःची भूमिका न मांडता काही लोकांनी जो लोकसभेमधनं पळ काढलेला आहे, त्याच्यामुळे मुस्लिम बांधवांना कळलंय. मुस्लिम बांधव आता ठरवतील की जे स्वतःच्या मताचा वापर केल्यानंतर निवडून आले आणि मुस्लिम बांधवांच्या प्रश्नाच्या वेळी ज्यांनी सभागृह सोडलं त्यांच्याबद्दल काय निर्णय घ्यायचा हे ठरवतील मुस्लिम बांधव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.